श्री गुरुदेव दत्त, 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 श्री गुरुदेव दत्त. आदेश. आपल्या समोर श्री गुरूंनी जी लीला दाखवली, त्या चांडाळाच्या मुखामधून जे वेद वदवले, त्यावर त्रिविक्रम भारती श्री गुरुंना विचारत आहेत आणि विनंती करत आहेत, महाराज, जर हे सर्व भस्माने घडले असेल तर मला कृपया करून हे भस्माचं महात्म्य आहे, ते भस्माचे महात्म्य मला सांगा. तो त्यावेळेस आपला जो भक्त आहे त्रिविक्रम भारती, त्याच्या विनंतीने श्री गुरु त्याला भस्म महात्म्य सांगू लागले. हे त्रिविक्रमा, तुझी भस्म महात्म्य ऐकण्याची तीव्र इच्छा पाहून मी खूप उत्साही झालो आहे. हे भस्म महात्म्य आता श्रद्धापूर्वक आणि लक्षपूर्वक ऐक. अरे, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदायामध्ये भस्माला अनन्य साधारण असं महत्व आहे. आपण आपल्या भाळाला, कपाळाला जे भस्म लावतो, दंडाला भस्म लावतो, खांद्याला भस्म लावतो, पोटाला भस्म लावतो, हे भस्म जर शास्त्रोक्त पद्धतीने आणि विधिवत जर केलं तर त्याचं जे फळ आहे ते सहस्रपटीने असतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तो त्या समयी श्री गुरु महाराज एक कथा त्यांना सांगत आहेत की पूर्वी सत्ययुगामध्ये वामदेव नावाचे भगवान शिवशंकराचा एक अवतार आहे आणि हा अवतार भ्रमंती करत होता, तीर्थयात्रा करीत होता. क्रौंचारण्यामध्ये भ्रमंत करीत असताना एक ब्रह्म राक्षस त्या ठिकाणी राहत होता आणि वामदेवाच्या सर्वांगाला लागलेला जो भस्म आहे त्या भस्माचा स्पर्श त्या ब्रह्म राक्षसाला झाला आणि त्याला मागच्या 25 जन्माचं स्मरण झालेलं आहे. किती? 25 जन्माचं स्मरण झालं की मागच्या जन्मी कोण होता हे तपोनिधी. यक्षिणी मला पूर्वीचे 25 जन्म आठवत आहेत. वामदेवाला तो म्हणतोय, मी उन्मत्त होऊन प्रजनांना छळलं, त्यांना अमानुषपणे वागणूक दिली. पुढे मला क्षयरोग झाला, शत्रूंनी माझे राज्य बळकावले, मृत्यूनंतर यमदूतांनी मला भयंकर नरक यातना दिल्या. हो, माझे पितर सुद्धा नरकामध्ये गेले. त्यानंतर मी प्रेत योनीत म्हणजे पिशाच्या योनीमध्ये जन्माला आलो. तिथं काही काळ भोग भोगल्यानंतर मी वाघ, अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, हरिण, ससा, माकड, मुंगूस, कावळा, अस्वल, रान कोंबडा, गाढव, मांजर, बेडूक, कासव, मासा, उंदीर, घुबड, हत्ती आणि आता ब्रह्म राक्षस असे 25 जन्माचं मला स्मरण होतंय. त्या जन्मामध्ये मी जे भोग भोगलेले आहे, जे दुःख भोगलेलं आहे, जी नरक यातना भोगलेली आहे, ती सर्व यातना दुःख मला स्मरण होत आहे. आणि तुमच्या शरीराला जो भस्म लागलेला आहे त्या भस्माच्या फक्त स्पर्शाने माझं जे दुःख आहे, माझे जन्मजन्मांतरीचे जे पातक आहे, जे पाप आहे, ते पाप नष्ट झालेलं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे कसं घडलं महाराज? तेव्हा वामदेव त्या ब्रह्म राक्षसाला सांगतात की हा सर्व माझ्या शरीरावरील भस्माच्या सामर्थ्याचा परिणाम आहे. भस्माच्या सामर्थ्याने, स्पर्शाने तुझी अतृप्ती नष्ट झाली, तुझे भोग, तुझे विकार, तुझे वासना नष्ट झाली, तू शांत झाला आणि तुला ज्ञान प्राप्ती झाली. मी तुला एक कथा सांगतो, त्यावरून भस्माचा प्रभाव किती श्रेष्ठ आहे तुझ्या लक्षात येईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ऐकायचंय ते भस्म आपल्याला, भस्म महात्म्य लक्षपूर्वक ऐका. चार वर्ण आहेत हिंदू धर्मामध्ये. कोणते 4 वर्ण आहेत? पहिला आहे ब्राह्मण वर्ण, दुसरा आहे क्षत्रिय, तिसरा वैश्य आणि चौथा शूद्र. असे 4 वर्ण आहे आणि अतिउच्च वर्ण म्हणजे ब्राह्मण वर्ण. तर या ब्राह्मण वर्णामध्ये एक षटशास्त्री ब्राह्मण होता. द्रविड या देशामध्ये, द्रविड म्हणजे कुठं? दक्षिणेमध्ये, तेलंगणा, राजा भाऊंचं गाव, आंध्र, ते द्रविड मध्ये जातं. ते
बरोबर ना राजू? हा सांगितलं म्हणजे काही चुकलं तर सांगत जा बरं का. बरोबर आहे ना? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपला जो भारत देश आहे, या भारत देशामध्ये प्रत्येक स्थानाला वेगवेगळे नावं दिलेले आहेत. गुजरातला सौराष्ट्र म्हटलेलं आहे, वंग देश आहे, आणि खाली द्रविड आहे. त्या द्रविड नगरीमध्ये, त्या द्रविड भागामध्ये एक ब्राह्मण राहत होता. परंतु ब्राह्मण असून सुद्धा तो व्याभिचाराने त्याने आयुष्य जगलं. आता व्याभिचार म्हणजे काय? की जे सदाचाराच्या उलट आहे, विपरीत आहे. एका परस्त्रीशी त्याचे अनैतिक संबंध होते आणि त्याच्या अधर्माचरणाने संतप्त झालेल्या त्याच्या कुटुंबियांनी, ज्ञाती बांधवांनी त्याचा बहिष्कार केला. आता मांसाहार करणं ब्राह्मणाला शोभतं का? नाही शोभत. मदिरा पान करणं शोभतं का? तसं ब्राह्मणाला नाही, कोणीच करू नये. हे फक्त आसुरांनी करावं. ज्या वेळेस सत्ययुगामध्ये मानव वेगळे होते, दैत्य वेगळे होते आणि देव सुद्धा वेगळे होते. तो दैत्यांचा आहार म्हणजे काय होता माहिती का? मांसाहार. रक्त प्यायचे, ते हंडाभर रक्त प्यायचे, कच्चं मांस खायचे आणि दारू प्यायची. म्हणजे हा जो आहार आहे, हा आहार राक्षसांचा आहे. आणि जो हा आहार करतो तो कलियुगातला राक्षस. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या कलियुगामध्ये आपण चिंतन केलं मागच्या कथेमध्ये. सत्ययुगामध्ये 90% सज्जन होते आणि 10% दुर्जन होते. त्रेतायुगामध्ये 80% सज्जन झाले आणि 20% दुर्जन झाले. द्वापार युगामध्ये 50% सज्जन आणि 50% दुर्जन. आणि आता कलियुगामध्ये त्याचं प्रमाण किती झालंय माहितीये का? 5% सज्जन राहिले आणि 95% दुर्जन. म्हणजे 5 पांडवांवर ही सर्व सृष्टीचा भार आहे. या सृष्टीला सगळं सहन होतो, फक्त पाप सहन होत नाही. या पृथ्वीला काय सहन होत नाही? पाप सहन होत नाही. आणि 5% लोकांच्या पुण्यावर ही सृष्टी, ही पृथ्वी अवलंबून आहे. आता हा जो ब्राह्मण आहे, हा ब्राह्मण, ही सत्ययुगातली कथा आहे. हा ब्राह्मण कर्मभ्रष्ट होता, भ्रष्ट कर्म करत होता. परस्त्रीशी त्याचा संबंध होता, मांसाहार करायचा. तर त्याच्या कुटुंबियांनी त्याचा त्याग केला, जातीने त्यांचा त्याग केला. मग आता काय करू लागला? तो चोऱ्या माऱ्या करू लागला पोट भरण्यासाठी. आणि एकदा चोरी करत असताना एका शूद्राने त्याचा वध केला. त्याचे प्रेत गावाबाहेर स्मशानापाशी टाकले. तेथे एक कुत्रा, त्या ठिकाणी भगवान शिवशंकराचं मंदिर आहे आणि भगवान शिवशंकराचं मंदिर आहे, त्या समोर एक धुनी आहे आणि त्या धुनीमध्ये जो भस्म आहे, तो गरम भस्म, त्या भस्मामुळे मध्ये एक कुत्र बसलेलं आहे. काय? धुनीचा भस्म कसा असतो? गरम असतो. जरी उष्णता किंवा विस्तू शांत झाला तरी तो भस्म गरम असतो. शरीराला लावल्यावर ते शरीराला ऊब प्रवृत्ती. तर त्या भस्मामध्ये ते लोळलं कुत्र. तिथं निर्जन होतं, कोणीही माणूस नव्हता. आणि त्या ब्राह्मणाचं जे प्रेत आहे त्याला मारून त्या गावातल्या लोकांनी ते स्मशानात टाकलं होतं. कुत्र त्या धुनीमधून उठलं, त्या हवनामधून उठलं आणि त्या प्रेताला त्यांनी ओलांडलं. जे पडलेलं जे प्रेत आहे त्या प्रेताला त्यांनी ओलांडलं. त्याच्या शरीरावर असलेलं जे भस्म आहे ते त्या ठिकाणी त्या प्रेताच्या अंगावर पडलं आणि त्या क्षणी तिथं शिवगण प्रगट झाली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमो पार्वती पतये हर हर महादेव. भस्म होते श्वानपोटी, ते लागले प्रेताच्या ललाटी. वक्षस्थळे बहुवटी लागले भस्म परियसा. प्राण त्यागिता द्विजवर नेत होते यमकिंकर. नाना परी करीती मार यमपुरा नेता ते. त्या कुत्र्याचे जे
ते भस्म आहे, ते भस्म काही त्याच्या कपाळाला पडलं लागलं, काही अंगाला लागलं, आणि तिथं त्याचं जे सूक्ष्म शरीर आहे, त्याची जी आत्मा आहे, ती आत्मा ज्या वेळेस यमदूत घेऊन चालले होते, त्यांना तिथं शिवगण आले आणि त्यांनी अडवलं. त्या यमदूतांना हाकलून दिलं आणि त्या ब्राह्मणाची जी आत्मा आहे, त्या आत्म्याला किंवा त्या सूक्ष्म शरीराला कैलासपुरीला घेऊन जाऊ लागले. त्या ठिकाणी यमराज प्रगट झाले, वीरभद्र प्रगट झाले, भगवान शिवशंकर प्रगट झाले. यमराज महादेवाला म्हणतात की हा सरासर अन्याय आहे भगवंता, हे शिवशंकरा, तुम्ही सृष्टीचे जन्मदाते आहात, पालनपोषे आहात, पालनकर्ते आहात आणि लय अवस्थेला तुम्ही घेऊन जातात, परंतु तुमच्यामध्ये तुमच्याकडं न्याय नाही. हा पापी ब्राह्मण आहे, हा ब्राह्मण पापी आहे, याने आयुष्यभर वाईट कर्म करणे केले, चुकीचे कर्म केले. कर्माला माफी नाही महाराज इथं, बरं का वैभव महाराज, कर्माला कोणीही भगवंत माफ नाही, भगवंत सुद्धा मध्ये हस्तक्षेप करू शकतो. जे कर्म आपण करतो त्याचं फळ आपल्या समोर काही काळाने येतं, म्हणजे येतच, फिरून फिरून आपल्याकडेच येतं. जर दुसऱ्यासाठी जर आपण खड्डा खोदला तर काही काळाने त्याच खड्ड्यामध्ये आपण पडतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ही कर्मनीती आहे, कर्म न्याय आहे, कर्म ज्ञान आहे. अहो ह्याने आयुष्यभर वाईट कर्म केले, याच्यावर आमचा अधिकार आहे, याला आम्ही यमपुरीला घेऊन जाणार होतो. तुमचे शिवगण आले आणि त्याला शिवपुरीला घेऊन चाललेत. भगवान शिवशंकर त्या ठिकाणी हसले आणि भस्म महात्म्य त्यांना सांगू लागले की शेवटच्या क्षणामध्ये, अंतिम समयी मृत व्यक्तीच्या शरीराला जर भस्म लावलं, पवित्र असं भस्म जर लावलं तर त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जो नित्य नेमाने भस्म लावतो, सर्वांगाला लावतो, आपल्या कपाळाला लावतो, अशा व्यक्तीला शरीर त्यागानंतर शिवलोकाची प्राप्ती होते. नम पार्वती पतये हर हर महादेव. तो त्या समयी मग भगवान शंकराने सांगितलं की जो शिवभक्त आहे, जो नित्य नेमाने रुद्राक्ष धारण करतो, जो नित्य नेमाने भस्म धारण करतो, भस्म लावतो, त्याच्यावर तुमचा अधिकार नाही, त्याच्यावर शिवगणांचा अधिकार आहे. त्यामुळं इथून पुढं तुम्ही भस्म धारण करणाऱ्याला यमपुरीला किंवा नरकामध्ये घेऊन जायचं नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्यावेळेस शिवशंकराने हे स्पष्ट आदेश दिला त्यावेळेस यमराजाचा राग शांत झाला आणि यमराजाने सुद्धा आपल्या दूतांना आदेश दिला की हे यमदूतांनो, भस्म त्रिपुंड धारण करणाऱ्याला यमलोकामध्ये नरक यातना भोगण्यासाठी आणू नये, त्यांच्यावर शिवदूतांचा अधिकार आहे. भस्मांकित नरासी दोष न लागती परियेसी, तो योग्य होय स्वर्गासी म्हणून सांगती शिवदूत. शिवदूताचे वचन ऐकोनी यमधर्म गेला परतोनी, आपल्या दूता पाचारुनी सांगत असे परियेसा. यम सांगे आपल्या दूता भूमीवरी जाऊन आता, जे का असती भस्मांकिता त्याते तुम्ही नानावे. अनेक परी दोष जरी केले असती अपरंपारी, त्याते नानी जे आमच्या परी त्रिपुंडरिक नरासी. रुद्राक्षमाळा ज्याच्या गळा असेल तिलक त्रिपुंडरी टिळा, त्याते तुम्ही नातळा अज्ञा असे श्री शिवाची. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्या मनुष्याने रुद्राक्ष आणि भस्म त्रिपुंड धारण केले त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. हे ब्रह्म राक्षसा, त्यामुळे मी नित्य नेमाने भस्म आणि रुद्राक्ष धारण करत असतो. त्यावेळेस ब्रह्म राक्षस म्हणतो की हे प्रभू, मी राजा असताना अंतस्थांची सोय व्हावी म्हणून रानात तळे बांधले, चरितार्थ चालवण्यासाठी ब्राह्मणांना शेतजमिनी दान दिल्या, त्या पुण्याईनेच मला तुमची भेट झाली. आता मला भस्म धारण करण्याचा विधी सांगावा. त्यावेळेस वामदेव त्याला भस्म धारण करण्याचा विधी सांगू लागले.
पूर्वी मंद्राचल पर्वती क्रीडेसी गेले उमापती कोटी रुद्रगणासहिती बैसले होते भोळंगेसी नमो पार्वती पतये हर हर महादेव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय भस्म लावा महाराज ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिव 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 शिवाय नमः शिव 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 शिवाय नमः हर 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 हराय नमः हर 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 हराय नमः नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिव ही सत्य है सत्य ही सुंदर है सुंदर ही शिव है शिव 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 शिवाय नमः शिव 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 शिवाय नमः हर 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 हराय नमः हर 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 हराय नमः माझ्या भोळ्या तू शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची आवड तुला बेलाच्या पानाची ओ माझ्या बोल्या तू शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची जटेतून वाहे झुळ झुळ गंगा ओ जटेतून वाहे झुळ झुळ गंगा जटेतून वाहे झुळ झुळ गंगा जटेतून वाहे झुळ झुळ गंगा माझ्या भोळ्या तू शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची ओ माझ्या भोळ्या तू शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची शिव शिव म्हणता वाचे मूळ नर आहे मूळ नर आहे पापाचे ऐसे महात्म शिवशंकराचे निगमागम वर्णिते नमो पार्वती पतये हर हर महादेव शिव शिव म्हणता वाचे मूळ नर आहे पापाचे
ऐसे महात्म्य शिवशंकराचे निगमागम वर्णिते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भस्म महात्म्य वामदेव त्या ब्रह्म राक्षसाला सांगू राहिलेत आणि भस्म महात्म्य आणि रुद्राक्ष महात्म्य भगवान शिवशंकराच्या नामाशिवाय अपूर्ण आहे. तो त्यावेळेस पूर्वी मंदार पर्वतावर देवसभा चालली असताना सनत कुमारांनी शंकराला विनंती केली की पापक्षय होऊन मोक्ष प्राप्ती साध्य होईल असे एखादे साधन मानवांच्या कल्याणासाठी सांगावे. तो भगवान शिवशंकर सांगतात की गायीच्या सुकलेल्या गोमयाची म्हणजे गौऱ्याची जी राख आहे ती भस्म म्हणून आपण वापरात आणावी, इतर कोणतीही राख वापरू नाही. यज्ञादी कर्मातून उरलेली जी राख आहे तो भस्म होय. सज्जोयात या मंत्राने ते हातात घ्यावे, अग्निरीती या मंत्राने अभिमंत्रित करावे, मनसोक्ते या मंत्राने ते तळहातावर घ्यावे आणि अग्निरीती या मंत्राने ते अभिमंत्रित करावे, मनसोक्ते या मंत्राने अंगठ्याने मळावे आणि त्र्यंबक या मंत्राने भाळी लागावे. नमो पार्वती पते हर हर महादेव. आणि त्यानंतर त्रयायुषे या मंत्राने कपाळास भुजास व शरीरात अन्य स्थानी ते लावावे. मध्यमा अनामिका आणि अंगुली या 3 बोटांचा उपयोग करावे. हे बघा, ही आहे अनामिका, ही आहे मध्यमा आणि ही आहे तर्जनी. या 3 बोटांचा उपयोग करावा असं भगवान शिवशंकर या शिव महात्म्यामध्ये किंवा शिव महापुराणामध्ये सांगतात आणि तेच ज्ञान श्री गुरु महाराज त्रिविक्रम भारतीला सांगत आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्या 3 बोटांनी त्याच मंत्रोच्चारामध्ये भुयांना समांतर असं आडव्या 3 रेषा अंगठ्याने मध्य रेषा काढावी. याला त्रिपुंडक असे म्हणतात. सर्व आश्रम धर्माच्या व वर्णाच्या लोकांनी भस्म त्रिपुंड लावावा. ब्रह्मचारी लावू शकतो, संन्यासी लावू शकतो, गृहस्थी लावू शकतो, वानप्रस्थ लावू शकतो, स्त्री लावू शकते, पुरुष लावू शकते, लहान मुले लावू शकतात, वृद्ध लावू शकतात. आणि त्यानंतर क्षत्रिय लावू शकतो, ब्राह्मण लावू शकतो, वैश्य लावू शकतो, शूद्र लावू शकतो. कोणीही जीव जो ब्रह्मदेवाने निर्माण केलेला आहे तो जीव भस्म धारण करू शकतो. हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि तो भस्म मंत्रोच्चारामध्ये लावला तर त्याचं जे फळ आहे ते सहस्त्रपटीने वाढतं असं भगवान शिवशंकर सनत कुमारांना सांगताय. भस्म महात्म्य श्रवण केल्यानंतर ब्रह्म राक्षस वामदेवाला म्हणतोय. त्या ठिकाणी वामदेव म्हणतायत की ज्याला या मंत्राचं जर स्मरण होत नसल किंवा त्याचा उद्घोष करता येत नसल तर त्याने कोणता मंत्र जप करावा? महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनं मृत्योर्मुक्षीयमामृता. ज्याला हा सुद्धा मंत्र जमत नसेल त्याने ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. ज्याला हा सुद्धा मंत्र जपता येत नसल त्याने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. या पंचाक्षरी मंत्राला हरी नामाची जर समजा जोड लावली तर त्याचं जे सामर्थ्य आहे ते लक्षपटीने वाढते. म्हणून पंचाक्षरी मंत्राच्या अगोदर हरी या शब्दाचा या नामाचा उच्चार करावा. हरि ओम नमः शिवाय. आणि या मंत्राच्या साह्याने भस्म धारण केला तर भस्म लावण्याचं सामर्थ्य किंवा फळ हे सहस्रपटीने वाढतं. हे वामदेव त्या ब्रह्म राक्षसाला सांगत आहेत. आणि आपल्या भस्म झोळीतून भस्म त्या ब्रह्म राक्षसाला लावला आणि त्या ब्रह्म राक्षसाचा उद्धार झाला. तो
मुक्त झालेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या वामदेवाच्या कृपा आशीर्वादाने ब्रह्मराक्षसाला दिव्य लोकी परमगती मिळाली. श्री विक्रमा वामदेव हे शिव अवतारी होते, योगी यांचे ईश्वर होते. जगाच्या कल्याणासाठी तीर्थयात्रा करायचे. त्यांनी ब्रह्मराक्षसाचा उद्धार केला. म्हणून गुरुकृपा ही श्रेष्ठ मानली जाते. गुरुसेवेची आवड हे सर्व साधन मार्गाचे सार आहे. ते ऐकून त्रिविक्रमाला परमानंद झाला आणि श्री गुरूंना वंदन करून तो कुमसी गावी म्हणजे आपल्या गावी आलेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे या ठिकाणी या दत्त कथेमध्ये आपण भस्म महात्म्य श्रवण केलेलं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना. अनन्य भावे शरणांगत मी भवभयवारण तुम्हीच ना. भवभयवारण तुम्हीच ना. भवभयवारण तुम्हीच ना. जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना. अनन्य भावे शरणांगत मी भवभयवारण तुम्हीच ना. भवभयवारण तुम्हीच ना. भवभयवारण तुम्हीच ना. कर्तवीर्य यदु परशुराम ही प्रबोधिले गुरु तुम्हीच ना. स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना. कृतार्थ केले तुम्हीच ना. कृतार्थ केले तुम्हीच ना. जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना. अनन्य भावे शरणागत मी भवभयवारण तुम्हीच ना. भवभयवारण तुम्हीच ना. भवभयवारण तुम्हीच ना. नवनारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्हीच ना. मच्छिंद्राद यती प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना. जन उद्धारा तुम्हीच ना. जन उद्धारा तुम्हीच ना. जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना. अनन्य भावे चरणांगत मी भवभयवारण तुम्हीच ना. भवभयवारण तुम्हीच ना. भवभयवारण तुम्हीच ना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नामधारक शिष्य राणा लागतसे सिद्धाची आचरणा. विनमितसे कर जोडोनी दाना भक्त भावे करुणी. जय जयाजी सिद्ध मुनी तूच तारक भवारणी. अज्ञान तिमिर नासोनी ज्योती स्वरूप तूची होसी. अविद्या माया सागरी बुडालो होतो महापुरी. तव कृपा झाली यावरी तारिले माते स्वामिया. तुवा अवधाविला निजपंथ जेने जोडे परमार्थ. विश्वपाळक गुरुनाथ तूची होसी स्वामिया. गुरुचरित्र सुधारस त्वा पाजले आम्हास. तृप्त नवेगा मानस तृषानिक होतसे. श्री गुरुचरित्र ऐकताना नामधारक हा भाव अवस्थेमध्ये हरवून गेलेला आहे. सर्वांगाला शहारे येत आहेत आणि तो परम आनंदी अवस्थेमध्ये सच्चिदानंद अवस्थेशी तो एकरूप झालेला आहे. आणि त्या अवस्थेमध्ये तो श्री गुरुचरित्र ऐकतोय. हे सिद्ध महामुनी मी अविद्या माया सागरी बुडालो होतो. म्हणजे मी पाप लोकांमध्ये बुडालो होतो आणि तिथंच मी धन्य झालो होतो. विकार वासना यामध्ये मी गुंतलो होतो. मायेमध्ये गुंतलो होतो. हे गुरुराया श्री गुरु नृसिंह सरस्वतींचं चरित्र प्राशन करून तुम्ही माझ्या मनाची उत्कंठता अजून वाढवली आहे. परंतु माझ्या कुळाचा तुम्ही उद्धार केला. तुम्हाला विनंती करतो की श्री गुरूंचं चरित्र आता पुन्हा सांगायला सुरुवात करा. हे नामधारका परमार्थाविषयी प्रेम असणं म्हणजे परमार्थाच्या उन्नतीचं लक्षण आहे. हे गुरुचरित्र सर्वांनाच गोड लागणार नाही. हे गुरुचरित्र जे गुरुपदीचे जे अधिकारी आहे, गुरुपदाचे जे अधिकारी आहे त्यांच्यासाठी आहे. हे सर्वांसाठी नाहीये. आणि त्या
गुरु भक्तांपैकी तू एक आहे आणि म्हणूनच या गुरुचरित्राच्या प्रती तुझं प्रेम भाव निर्माण झालेला आहे. गुरुचरित्राबद्दल तुझी उत्कंठता निर्माण झालेली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु महाराजांनी दीन दुबळ्यांचं कल्याण केलं. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. असंख्य भक्तगणांची गाणगापूरमध्ये मांदियाळी वाढू लागली. एक एक महिमा सांगता विस्तारेल बहुकथा. किती कथा सांगू नामधारका तुला. अच्छा, कथा अनंत आहे, गुरुचरित्र अनंत आहे. अनेक जन्म घ्यावा लागतील त्यावेळेस गुरूंचा महिमा तेव्हा सुद्धा गुरूंचा महिमा समजायचा नाही. असं गुरुचरित्र अमूल्य आहे, अनमोल आहे. संक्षेप मार्गे तुझा आता निरोप येतो परियेसा. हे नामधारका, गुरुचरित्र लीला अनंत आहे. या कथांचा विस्तार सांगणं शक्यच नाही. अहो, ब्रह्मदेवाला सुद्धा शक्य नाहीये ते. गुरुचरित्र सांगण्याचा प्रयत्न सारांश रूपाने मी तुला सांगतो. नित्यदिनी श्री गुरु त्या ठिकाणी त्या गाणगापूर भुवनामध्ये गंधर्व लोकामध्ये लीला करू लागले. त्रिमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर. महिमा त्याचा अपरंपार सांगता अगम्य परियेसा. दत्तात्रय अवतार नरसिंह सरस्वतींच्या लीलांच्या कथा तुला सांगताना माझ्या सर्वांगाला शहारे येत आहे रे नामधारका. त्यांच्या कृपेने 18 विश्व दारिद्र्य असणाऱ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊ लागले. वांज स्त्रियांना पुत्र होऊ लागले. कुष्ठरोगाचे रोग नष्ट होऊ लागले. ते रूपवान होऊ लागले. मतिमंद महाज्ञानी झाला. निर्धन धनवान झाला. आणि सर्वांचे भोग आणि रोग जळू लागले. भक्त येती यात्रेसी एक भावेसी भक्तीसी. श्री गुरु दर्शन मात्रेसी सगळा विष्टे पावती. दीन होती स्त्रिया युक्त. वांजेसी होय पुत्र त्वरित. कुष्टे असे जो पीडित सुवर्ण होय देह त्याचा. अक्षहीना अक्षयेती बधिर करणी ऐकती. अपस्मारादी रोग जाती श्री गुरु चरण दर्शने. परिस लागता लोहासी सुवर्ण होय तत्काळेसी. श्री गुरु कृपा होय जासी सगळा विष्टे पावती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे नामधारका, उत्तर देशामध्ये माहूर या गाव आहे आणि या गावामध्ये गोपीनाथ नावाचा एक श्रीमंत ब्राह्मण राहत होता. तो आणि त्याची पत्नी श्री दत्त महाराजांची नित्य नियमाने उपासना करत होते आणि नित्य नियमाने श्री गुरु दत्तात्रयांचं भजन गात होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मन लागो रे मन लागो रे ओ मन लागो रे मन लागो रे मन लागो रे मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. कीर्तनी मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
रे लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी गुरु भजनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मनुष्याचं जे मन आहे, हे मन या मनुष्याला शिवलोकामध्ये घेऊन जाऊ शकतं, वैकुंठात घेऊन जाऊ शकतं आणि नरकामध्ये सुद्धा घेऊन जातो शकतं. हे मनच उन्नतीला कारणीभूत आहे आणि अधोगतीला कारणीभूत आहे. हे जर मन जर विकार वासनेच्या जाळ्यामध्ये जर अडकलं गेलं तर मनुष्याची अधोगती होते. पुन्हा तो जीव 84 लक्ष योनीमध्ये भटकला जातो. दैवयोगाने मानवाला हा जो देह मिळालेला आहे त्या देहाचं सार्थक करण्यासाठी मनाला भक्ती मार्ग, गुरु भक्ती मार्ग आणि दत्त महाराजांच्या नामाची गोडी लागणं आवश्यक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे मन म्हणजे सर्वात मोठं राक्षस आहे. त्या दिव्यामधून जो राक्षस बाहेर निघतो त्या राक्षसाला जर काही काम जर सांगितलं तर ते काम करत राहतं आणि आपल्याकडं आता काय सगळे काम बंद झाले, काम जर नसेल तर ते आपल्याला खाऊन टाकतं. तसं तो दिव्यातला राक्षस म्हणजे आपलं मन आहे. या मनाला दुसऱ्याची निंदा खूप आवडते, दुसऱ्याला नावं ठेवायला खूप आवडतं, शेजारच्यांना नावं ठेवायला आवडतात, सज्जनांची संतांची निंदा करायला आवडते. आणि वाम मार्ग खूप आवडतो, वाम मार्ग. तर हे मनच आपल्या उद्धाराला कारणीभूत आहे आणि परमार्थ या मनावर प्रक्रिया करतं. मनाची शुद्धता होणं परमार्थाची पहिली पायरी आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, त्याचे त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा ता उघडदार देवा, उघडदार देवा ता उघडदार देवा. उघडदार देवा ता उघडदार देवा. उघडदार देवा ता उघडदार देवा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कळत नकळत आपल्या मुखातून निरंतर निंदा होत असते, याला मनच कारणीभूत आहे. शेजारच्यानी गाडी घेतली, कर्ज करून घेतली असेल, त्याच्याकडे एवढे पैसे आहेत का? एखादी फ्रीज घेतलं तरी नावं ठेवतो. टीव्ही घेतला, हे काय टीव्ही घेतला तो, 1-2 वर्षात खराब होणार आहे, तो चांगला नाही, कंपनीचा टीव्ही नाही, तो सोनीचा टीव्ही घ्यायला पाहिजे. सोनी म्हणजे सर्वात मोठा ब्रँड. घेतला त्याने 10-15 हजार 20 हजाराचा, घेऊ. नाव ठेवण्यामध्ये लोकांना धन्यता असते, परंतु हे जे निंदा आहे ही निंदा आपल्या अधोगतीला घेऊन जाते आणि ह्या गोष्टीला किंवा याला मनच कारणीभूत आहे. मनाला निंदा खूप आवडते, मनाला वाईट गोष्टी खूप आवडतात, मनाला वामचार खूप आवडतो, सदाचार आवडत नाही. म्हणून या मनाला सत्मार्गाची, गुरुभक्तीची ओढ लागणं खूप आवश्यक आहे, गुरुनामाची ओढ लागणं आवश्यक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे नामधारका, श्री गुरूंची लीला
किंवा श्री गुरूंचं हे चरित्र ऐकण्याची तुझी जी उत्कंठता आहे, निश्चितच तुझ्यावर गुरूंची कृपा आहे, निश्चितच तुझ्यावर तुझ्या मात्या पित्याची कृपा आहे. त्यामुळेच गुरूंच्या चरित्राप्रती तुझं प्रेम भाव निर्माण झाला आहे आणि ती ऐकण्याची तळमळ निर्माण झाली आहे. उत्तर देशामध्ये माहूर गावामध्ये गोपीनाथ नावाचा एक श्रीमंत ब्राह्मण राहत होता. तो दत्त महाराजांची नित्य उपासना करीत असे, नित्य नेमाने नाम घेत असे. त्यांची मुले जगत नव्हती. पुढे दत्त कृपेने एक मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी दत्त असं ठेवलं. अवधूत चिंतन श्री दत्ताचे बालपण आई वडिलांच्या प्रेमामध्ये अगदी सुखात गेले. पुढे त्याची मुंज झाली. दत्ता 12 वर्षाचा झाल्यावर आई वडिलांनी त्याचा विवाह केला. सर्व सुखात आनंदात चालले असताना पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळे चाललं होतं. 16व्या वर्षी दत्ताला क्षयरोग झाला आणि त्याला एकसारखा ताप येऊ लागला. अन्न पाणी रुचेना. तो अंथरुणाला खिळला गेला आणि त्याच्या पत्नीने त्याची खूप सेवा केली. पती जेवत नव्हता म्हणून तीही अन्नाचा त्याग करू लागली. शेवटी वैद्यांनी दत्त आता काही काळाचा पाहुणा आहे असं सांगितलं. हे स्पष्ट सांगितलं. ते ऐकून दत्ताच्या पत्नीला आणि त्याच्या आई वडिलांना अश्रू अनावर झाले. दत्ताने त्यांचे सांत्वन केले. तो म्हणाला, आई बाबा, आपला जेवढा ऋणानुबंध आहे तेवढा मी जगलो आहे. आता निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. स्वतःला सावरा. माझी तुमची सेवा करायची खूप इच्छा होती, परंतु नेतीला हे मान्य नव्हतं. तो पत्नीला म्हणतो, तू माझ्यासाठी सोचलेले सर्व कष्ट व्यर्थ ठरले. मी तुझा खरंच वैरी होतो ग. तुला काहीही मी सुख देऊ शकलो नाही. तू आता माहेरी जा. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली की मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही आणि मी तुमची विधवा म्हणून राहणार नाही. मी तुमच्या बरोबर सती जाणार. मी तुमच्या सोबत सहगमन करेल. त्या पतिव्रतेने आपल्या सासू सासऱ्यांना सुद्धा धीर दिला आणि आपल्या पतीला गाणगापुराला नेण्याची आज्ञा मागितली. साधूच्या कृपेने आपल्या पुत्राला जीवदान मिळेल या आशेने गोपीनाथ व त्याची पत्नी यांनी आपल्या सुनेला गाणगापुराला जाण्याची संमती दिली. नेत्रामध्ये अश्रू आणि छातीवर आभाळा एवढं दुःख घेऊन ती पतिव्रता आपल्या पतीला डोलीमध्ये घेऊन गाणगापुराला घेऊन आलेली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एका धर्मशाळेमध्ये ती राहिली. आपल्या पतीला तेथे तिने ठेवलेला आहे. गाणगापुरामध्ये ती एका धर्मशाळेत उतरली. तिने गावामध्ये श्री गुरूंबद्दल चौकशी केली असता श्री गुरु स्नानासाठी संगमावर गेले आहे असं तिला समजलं. विचारिती श्री गुरुसी गेले होते संगमासी. जावे म्हणून दर्शनासी निघती झाली तैवेळी. श्री गुरूंच्या दर्शनासाठी संगमावर जाण्यापूर्वी पतीला सांगून जावे की या विचाराने ती धर्मशाळेत आली. पतीला पाहिले, अहो श्री गुरु संगमावर गेले आहे. मी त्यांचे दर्शन घेते व तुमच्याबद्दल त्यांना पूर्वकल्पना देते. दत्ता काहीच प्रतिसाद देत नव्हता. श्वासोच्छवास त्याचा बंद झाला होता. हृदयाची स्पंदने सुद्धा बंद झाली. तिचा पती त्या ठिकाणी गतप्राण झाला होता. पतीचा निष्प्राण देह पाहून तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. ती गडबडा लोळून हंबरडा फोडू लागली. छातीमध्ये तीक्ष्ण सुरी भुसकून जीव द्यायला उद्युक्त झाली, परंतु लोकांनी तिला सावरलं. त्या माहूर गडावरून आलेले जे गावकरी होते ते ती सात्वना करू लागले. ती असह्य होऊन रडत होती. स्वामी गुरुराया, मी मोठ्या आशेने गाणगापूरला आले होते. माझ्या सौभाग्यासाठी तुम्हाला मी शरण आले होते, परंतु या ठिकाणी माझ्या अपेक्षा भंग झालेल्या आहे. अहो, मी मंगळगौर पूजा केली, परंतु तिनेही माझ्याकडे पाठ फिरवली. कोठे गेले माझे पुण्य? नीतीने माझे मंगळसूत्र लुटले. आता मी काय करू? या दुःखद वृत्ताने माझे सासू सासरे प्राणत्याग करतील. अशा प्रकारे मी 3 हत्यांना कारणीभूत ठरेल. लोक माझी निंदा करतील. आता हे जगणेच नको असे म्हणून ती केविलवाणी रडत होती. आणि त्याच ठिकाणी एक जटा भस्म त्रिशूलधारी असा एक साधू आला. नम पार्वती पतये हर हर महादेव. ऐसे आठवणी अनेक परी दुःख करी अपरंपारे के होता ते उसरी आला ते सिद्ध एक. भस्मांकित जटाधारी रुद्राक्ष भूषणी अळकावरी त्रिशूळ धरिला असे करी येऊन जवळी उभा ठेला.
तो जो सिद्ध पुरुष आहे तो त्या सतीकडे आलेला आहे आणि त्या मुलीला म्हणतो, हे मुली का शोक करती या जड देहासाठी? नीतीच्या नियमांनी सर्व काही घडत असते. तू कितीही शोक केलास तरी तुझा पती आता जिवंत होणार आहे का? नाही. मूढपणे दुःख करीसी समस्त मरणार तू जानसी. कवन वाचला धरित्रीसी सांगे आपणा म्हणतसे. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे. अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते. मनोनी जनी मागुता जन्म घेते. जय जय रघुवीर समर्थ. अहो जन्म मृत्यूचा फेरा अटल आहे. ज्याचा जन्म झाला आहे त्याचा कधी ना कधी मृत्यू होणारच. हे अटल आहे, हे निश्चित आहे. मृत्यू तर मोक्ष आहे. मृत्यू मोक्षाचं द्वार आहे. मृत्यू मुक्तीचं धाम आहे. मृत्यूचा तिरस्कार करणं, मृत्यूचं भय करणं यापेक्षा मृत्यूवर जर प्रेम केलं तर आणि तरच या जीवनातून मोक्ष पदाला साधक भक्त जातो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मृत्यू कशाचा होतो? मृत्यू कशाचा होतो यापूर्वी सद्गुरु गोरक्षनाथ आपल्याला एक प्रश्न विचारतात की तू कोण आहे? तू कोण है? हा देह तू आहे का? जर हा देह जर तू असेल तर हा देह बालपणी वेगळा दिसतो, तरुणपणी वेगळा दिसतो आणि वृद्धपणी वेगळा होतो. देहाचं परिवर्तन होतंय. मग तू कोण आहे? आपण बोली भाषेत बोलतो, माझ्या अंगाला कणकण आली. मला कणकण नाही आली, माझ्या अंगाला कणकण आली. म्हणजे मी आणि शरीर हे वेगळं आहे. मग मी कोण आहे हा प्रश्न जर आपण आपल्याला स्वतःला विचारला, आपल्या मनाला विचारला, तर मन म्हणतं मी आणि तू सुद्धा वेगळं आहे. आपण म्हणतो आज माझं मन खूप डिस्टर्ब आहे, उदास आहे. माझं मन उदास आहे, माझं मन दुखी आहे. मी दुखी आहे का? माझं मन दुखी आहे. मग मन सुद्धा मी नाही. मग तू कोण आहे? मी शरीर नाही, मी मन नाही. या शरीराच्या पलीकडे, या मनाच्या पलीकडे, या सूक्ष्म देहाच्या कारण देहाच्या पलीकडे त्या परमात्म्याचा जो अंश आहे तो या देहामध्ये आत्मरूपाने विराजमान आहे. ती आत्मचैतन्य तुम्ही आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मीच ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मि. मीच ब्रह्म आहे. ज्या वेळेस हा भाव श्री गुरूंच्या कृपेने जागृत होतो त्यावेळेस मृत्यूचं भय नष्ट होतं. त्यावेळेस समजतं की मृत्यू हा तर शरीराचा होतो. शरीर कशामुळे निर्माण होतं? शरीर हे इच्छेमुळे निर्माण होतं. आपल्याला हा देह मागच्या जन्मातल्या काही अपूर्ण इच्छा आहे, त्या अपूर्ण इच्छेच्या पोटी आज प्राप्त झालेला आहे. मग इच्छा जर नष्ट झाल्या, अपेक्षा जर नष्ट झाल्या आणि जिवंतपणी मनुष्य समदृष्टीने जीवनाकडे पाहून जीवन जगू लागला तर जिवंतपणीच तो मोक्ष पदाला जातो. जिवंतपणी तो वैकुंठाला जातो. जिवंतपणी तो शिवलोकाची अनुभूती घेतो. मृत्यू हेच मोक्षाचं द्वार आहे. परंतु मृत्यू हा इच्छेचा झाला पाहिजे, मृत्यू हा अपेक्षाचा झाला पाहिजे. मरो वे जोगी मरो, मरो मरण हे मिठा.
ती समरणी मरो जी समरणी गोरख मरदिटा. गोरक्षनाथ हे अमर आहेत. भगवान शिवशंकराचे ते अवतार आहेत आणि ते साधकांना आपल्या शिष्यांना सांगतायत की मी जसं मृत्यूला प्राप्त केलं आणि मृत्युंजय झालो त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा मृत्यूला आलिंगन द्या, मृत्यूवर प्रेम करा. माया मरी न मनमरा, मरमर गए शरीर, आशा तृष्णा ना मरी कहे गए दास कबीर. माया अहो शेवटपर्यंत माया सोडत नाही. घरामधला माणूस ज्या वेळेस सगळ्या जगाचा निरोप घेतो त्यावेळेस घरातले दुसरे लोक काय करतात माहितीये का? सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या अंगावरचं सोनं काढून घेतेत, कदाळतेत सोन्याबरोबर. पहिल्यांदा सोनं किती तोळा झाले आज? काय भावे आज सोन्याचा? 1,45,000. मासा कोणी आहे का आज की जो आपल्या माणसाला सोन्या सगळ जाळीन? ही तर माया आहे ना. आपलं चित्त ज्यामध्ये गुंत तिथूनच मायेची उत्पत्ती होते. मग हा महायोगी, हा शिवयोगी त्या सतीला समजून सांगतोय की बाई, कल्पकोटी दिवसावरी देवासी आयुष्य आहे, जरी त्यासी काळ न चुके परी मनुष्याचा पाड काय. अग काळ देवादिकांनाही सोडत नाही, देवाला सुद्धा मरण आहे. देवादिकांना साकार रूप निराकारामध्ये लय तत्वाला जात. तुझे अनेक जन्म झाले तेव्हाही तू कोणाची तरी पत्नी होतीस. त्या जन्मातल्या पतीची आठवण काढून तू आज रडतेस का? नाही रडत. त्या मागच्या जन्मामध्ये तुझा नवरा दुसरा होता, या जन्मात तुझा नवरा दुसरा आहे. या जन्मातल्या नवऱ्यासाठी तू दुःख करती, पण मागच्या गत जन्मातल्या नवऱ्यासाठी दुःख होतंय का तुझं? विस्मरण झालं. ही तर माया आहे. मग आता ही रडू नकोस. हा देह काय आहे? पंचमहाभूतांचा गठ्ठा, मलमूत्राचा आगर आहे. त्यातून प्राण गेला की दुर्गंधीने भरलेला जड द्रव्य. त्याचा काय मोह धरतेस? तू कोण आहे? तू कोठून आलीस? तुझे स्वरूप कसे आहे या गोष्टीचा विचार कर. येथे आपणच आपले हित साधायचे असते. श्री गुरु भक्त आपल्याला मार्ग दाखवतो, परंतु त्या मार्गावर चालायचं कोणाला असतं? ज्याचं त्याला चालायचं असतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्याच्याशिवाय भवसागरातून सुटका होत नाही. पंचभूतात्मक शरीर त्वचा शिरा मांस रुधिर मेत मज्जा अस्थि नर विष्ठामूत्र श्लेष धर संधी. ऐशा शरीर घोरात पाहता काय असे स्वार्थ, मळमूत्र भरले रक्त तया कारणे शोक करसी. विचार पाहे पुढे आपला, कोण परी आपला मार्ग भला. संसार सागरे पाहिजे तरला, तैसा मार्ग पाहे बाळी. त्या ऐकून ब्राह्मणीचा शोक काहीसा कमी झाला. तिने साधूला वंदन केलं व म्हणाली की महाराज, आपण माझा उद्धार करा, मला मार्ग दाखवणार, तुम्ही सांगाल तेच मी वागेन. अशा प्रकारे ती श्री गुरूंना शरण आलेली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सिद्ध म्हणे नामधारका पुढे या पूर्व झाले का. योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियाचे धर्म सकळ. योगेश्वर म्हणती श्रिये सियाचार स्त्रियाचे पुसती सांगन तुझे विस्तारेची. भवसागर तारावया पती असता कवन धर्मी अथवा मेलिया काय कर्म. उभय पक्षी विस्तारून सांगेन ऐक एक चित्ते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे
तुरे ईश्वर जैसे जाते कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ही जी सृष्टी आहे ही आपल्या कर्मावर चालू आहे. कर्म कोणालाही चुकत नाही. पैसा, पद, प्रतिष्ठा याला मर्यादा आहे. या भौतिक जीवनामध्ये कामाला येतात. सगळ्या गोष्टी पैशाने खरेदी केल्या जाऊ शकतात, परंतु मृत्यूला खरेदी केलं जाऊ शकतं का पैशाने? जर समजा यमदूत आपल्या समोर आले आणि त्याला जर आपण म्हटलं हे तर 50,000 रुपये, मला एक दिवस अजून जगण्याची संधी दे, हा पैसा, हे कागद हे फक्त भौतिक जीवनासाठी आहे, परंतु परमार्थिक जीवनामध्ये या गोष्टीला मर्यादा असतात. पद, प्रतिष्ठा, पैसा याला मर्यादा आहेत, परंतु एक स्थान असं आहे त्या ठिकाणी फक्त कर्माचा न्यायनिवाडा केला जातो. आपण जे केलेलं कर्म आहे ते सत्कर्म आहे की दुष्कर्म आहे याचं सुद्धा आपल्याकडे परीक्षण होत नाही, आपल्या हातात नाही. तो परमात्मा करतो. आपल्या हातात काय? फक्त कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आपल्या हातात फक्त कर्म करायचं साधलेलं आहे. त्यातून निर्माण होणारं जे फळ आहे ते फळ चांगलं आहे का वाईट आहे हे सुद्धा आपल्याला माहित नाही. बोया बीज बबूल का तो आम कहा से होय. जर आपले कर्म आपण जर आपल्या जीवनामध्ये जर समजा बाबळी उगवल्या, दुसऱ्यांच्या मार्गामध्ये जर काटे टाकले तर आपल्या मार्गामध्ये काटेच पडतील. जगाचा नियम आहे. या जगामध्ये शेरात सव्वा शेर कोणी ना कोणी भेटतोच आहेच. आणि सर्वात शक्तिशाली आणि सर्व सामर्थ्यशाली कोण आहे तर तो आपला परमात्मा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सिद्ध म्हणे नामधारका पुढे या पूर्व झाले ऐका योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियांचे धर्म सकळ. नामधारका पतीच्या मृत्यूने व्यतीत झालेल्या ब्राह्मणीचे सांत्वन साधूने केले. त्यानंतर पती हयात असताना व तो मेल्यानंतर धर्मशास्त्रानुसार पुरातन कालापासून चालत आलेले स्त्रियांच्या आचरणाचे नियम त्या ठिकाणी तो शिवयोगी त्या पती पत्नीला सांगतोय. तो सांगतोय की मुली, स्कंद पुराणामध्ये काशी खंडामध्ये एक पुरातन कथा आहे. महामुनी अगस्ती हे काशी क्षेत्र राहत होते. लोपामुद्रा ही अगस्ती ऋषींची पत्नी, ती महाज्ञानी व महापतिव्रता होती. विंध्य पर्वत हा अगस्तींचा शिष्य आहे. एकदा नारद मुनींनी त्याची भेट घेतली. त्याच्या स्वरूप सौंदर्याची स्तुती केली, पण मेरू एवढी उंची नसल्यामुळे तुझ्या अस्तित्वाचा प्रभाव पडत नाही असे ते त्याला म्हणाले. ते ऐकून विंध्याचलाला त्या ठिकाणी खूप अपमान झाल्यासारखं वाटलं आणि राग आला. त्याने आपली उंची इतकी वाढवली की सूर्याचा मार्ग सुद्धा त्याने अडवला. दक्षिणेला अंधार पडला, त्यामुळे यज्ञ कर्म बंद पडली. सृष्टी सर्वत्र हाहाकाराने त्या ठिकाणी जीव जंतू, पशु पक्षी आणि सर्वसामान्य मनुष्य त्या ठिकाणी होरपळू लागले. इंद्रादी देवाने ऋषींनी ब्रह्मदेवाला भेटून संकटाबद्दल सांगितलं. हे देवेंद्र, त्यावेळेस ब्रह्मदेव देवेंद्राला सांगतायत की अगस्त्य ऋषी हे विंध्य पर्वताचे गुरु आहे. तुम्ही सर्वजण अगस्तींना भेटा. त्यांना विंध्याने प्रकृती केलेल्या हस्तक्षेपाबद्दल सांगा. त्यांना दक्षिणेत जाण्याची विनंती करा. त्यांना पाहून विंध्य नमस्कार करतील आणि तेव्हा अगस्तीने त्याला मी परत येईपर्यंत तू उठून उभा राहू नकोस असे सांगावे. याच उपायाने विंध्याचलाला रोखता येईल. ब्रह्मदेवाच्या सूचनेनुसार इंद्रादिक देव बृहस्पती व सर्व ऋषी अगस्तींच्या आश्रमामध्ये आलेले आहेत. अगस्तींची व त्यांची पत्नी लोपमुद्राची स्तुती केली.
बृहस्पतींनी पतिव्रतेचे लक्षणे व आचरण सर्व देवतांना व ऋषीने सांगितले की देव हो, पतिव्रतेने पतीला परमेश्वर मानून त्यांची सेवा करावी, अखंड सेवा करावी, त्याची अवज्ञा करू नये, पतीला विचारल्याशिवाय दान धर्म सुद्धा करू नये, पती जेवल्यावरच आपण जेवण करावे, तो निजल्यावर आपण निजावे आणि पतीच्या उठण्या अगोदर आपण उठावे, सकाळी त्याच्या आधी उठावे, चढा सामर्जन करावे, स्नानानंतर पतीला नमस्कार करावा, भगवान शंकर म्हणून त्याची पूजा करावी, तो घरी असेल तरच शृंगार करावा, तो बाहेर गावी गेलेला असल्यास शृंगार करू नये, तो रागावला तर आपण रागावू नये, आपण शांत राहावे, तो बाहेरून येताच त्याला सन्मुख जावे, त्याला काय हवे ते विचारावे, त्याला सांगूनच बाहेर जावे, घरी लवकर परत यावे, घर स्वच्छ ठेवावे, पतीला आनंद वाटेल असेच वागावे, व्रते उपवास आदी गोष्टी कराव्या, लग्न समारंभ यात्रा आणि उत्सव आदी गोष्टीसाठी हट्ट धरू नये, श्री रजस्वाला जाताना मौन धरावे, 4 दिवस पतीचे मुख पाहू नये, त्यावेळेस पतीला दीर्घायू प्राप्त होते, म्हणून सौभाग्य अलंकार घालावेत, अन्य स्त्रियांशी व्यवहारापुरते संबंध ठेवावे, वाईट आचरणाच्या स्त्रियांशी संबंध ठेवू नये, पतीची व घरच्यांची निंदा करू नये, वेगळे होण्याचा विचार करू नये, उखळ मुसळ पाटा जाते आणि घराची चौकटीचा जो उंबरट आहे यावर बसू नये, त्यावर बसून दात घासू नये, त्यावर बसून केस विसरू नये, पती अभागी आजारी कसलाही असला तरी त्याला दोष देऊ नये, पतीची मिळकत कितीही असेल त्यामध्ये समाधान मानावे, स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू नये, पतीच्या दुर्बलतेला हसू नये, त्याच्यापाशी मृदू भाषण करावे, व्याभिचार करू नये, परपुरुषाचे चिंतन करू नये, पतिव्रतेसाठी पती हा देव, तोच गुरु, तो धर्म आणि तो सार सर्वत्र असावा, त्याच्याशी एकनिष्ठतेने सेवेने जर समजा पतिव्रता स्त्री जर राहिली तर हरी हर आणि ब्रह्म सुद्धा संतुष्ट होतात, अशा पतिव्रतेचे सत्व काय वर्णन करावे, तिच्या पुण्याईने तिच्या माहेरची व सासू सासऱ्यांची मिळून एकूण 42 पिढ्यांचा उद्धार होतो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी फक्त सांगायचं काम करतोय, जे गुरु महाराजांनी जे सांगितलंय ते फक्त सांगायचं काम करतो, ऐकायचं का नाही ऐकायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता विधवा स्त्रीचं चरित्र कसं असावं ते श्री गुरु महाराज सांगतात. तर विधवा स्त्री पुत्रवती असेल तर तिचे दर्शन अपशकून मानू नये, एरवी विधवा स्त्रियांनी लोकांसमोर उगीच वावरू नये. पतीच्या निधनानंतर पत्नीने सहगमन करणे हा पतिव्रतेचा सर्वात मोठा धर्म आहे. अशी स्त्री आपल्या पतिव्रता स्त्रीला लाभणं हे पुरुषाचे महत्भाग्य. आणि जर पती बरोबर जर समजा एखादी स्त्री जर सहगमन करत असेल तर ज्याप्रमाणे घार नागाला आकाशाच्या मार्गाने घेऊन जाते, नागाला उचलून आपल्या हातामध्ये धरून जशी घेऊन जाते, तशी सहगमन झालेली पतिव्रता स्त्री आपल्या पतीचं जे सूक्ष्म शरीर आहे ते वैकुंठाला घेऊन जाते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अहो, पतिव्रतेच्या दर्शनाने महापापेही नष्ट होतात, तिच्या पुण्याईने कुळाला बहुमान मिळतो, पतीला सद्गती लाभते आणि ज्या गावामध्ये ती पतिव्रता राहते त्या गावाचा सुद्धा उद्धार होतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पतिव्रतेची या रीती सांग देवा, बृहस्पती सगमनी फलश्रुती येणे परी निरूपिली विधवापणाचा आचारू, सांगता झाला देवरू कुसता ते ऋषेश्वरू, ऐका श्रोते एक चित्ते हे नामधारका. त्यानंतर सहगमन न करता वैधव्यास राहणाऱ्या स्त्रियांनी कसे राहावे ते बृहस्पतीने देवांना व ऋषींना सांगितले. ते म्हणाले की एखाद्या स्त्रीचा पती जर परदेशी गेला किंवा त्याचा मृत्यू झाला, परंतु जर ती गरोदर असेल किंवा तिला लहान मुल असेल, ते स्तनपान करत असेल तर तिने सहगमन करू नये. वैधव्य धर्माला अनुसरून आचरण ठेवल्यास तिला पती समेत सहगमन केल्याचे पुण्य मिळते. विधवा स्त्रियांनी आपण संन्यासीने आहोत या भावेनेच जगावे, केशवपन करावे, नित्य स्नान करावे, एक भुक्त राहावे, एका धान्याचे भोजन करावे, महिन्यातून 3 दिवस उपोषण करावे, 4थ्या दिवशी भोजन करावे. पतिप्रदेपासून पौर्णिमेपर्यंत 1 घास 2 घास अशा चढत्या क्रमाने व पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंत उतरत्या क्रमाने भोजन करणे, अशा प्रकारची व्रतोपासना निरंतर करावी. जिला शक्ती नाही तिने प्राणरक्षणापुरते एकांत
एकान्न भोजन घ्यावे, केवळ फलाहार व शाकाहार करावे, केवळ दूध घेणे योग्य आहे. विधवेने पलंगावर निजू नये, मंगल स्नान करू नये, देहमर्दन करून घेऊ नये, तांबूल भक्षण करू नये, गंध अत्तर फुले वापरणे या गोष्टी करू नये. भगवत भक्ती करावी, तीर्थयात्रा करावी, व्रताचरण करावे, दान धर्म करावा, दीपाराधना करावी, ब्राह्मणांची, देवालयाची, अतिथींची, यात्रेकरूंची, भाविकांची यथाशक्ती सेवा करावी, पती प्रित्यर्थ जलकुंभदान, वृतदान, तिलदान अशी दाने द्यावी. वैशाख माघ व कार्तिक मासातील व्रते करावी. बैलगाडीमध्ये बसू नये, चुळी घालू नये, पांढरे वस्त्र नेसावे, पुत्र असेल तर त्याच्या आज्ञेत वागावे. विधवा स्त्रियांनी अशा प्रकारचे शास्त्रसंमत आचरण केलं, भगवत भक्ती, व्रताचरणे व पुण्यकर्मे केली तर तिचा पती निजकर्माची फळे भोगत नरकात खितपत पडलेला असला तरी त्याचा उद्धार होतो, तो परमधामाला जातो. पतिव्रतेबद्दल जी माहिती ही श्री गुरूंनी सांगितली ती बृहस्पतींनी देवदेवतांना सांगत आहे आणि तीच माहिती, ते ज्ञान त्रिविक्रम भारतीला श्री गुरु सांगत आहे आणि ते ज्ञान सिद्ध महामुनी नामधारकाला सांगत आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले म्हणे, विस्तारून एक बाळे तव मन ज्यावरी प्रीती तोची करी. आणि अशा प्रकारे साधूने ते शोकमग्न ब्राह्मणीला पतिव्रता व विधवा स्त्रियांचा आचार धर्म सांगितला. मुली, तू धैर्याने सहगमन कर किंवा वैदव्यातील आचार धर्म पाळून कालक्रमणा कर, दोन्हीचे पुण्यफल सारखेच आहे. ती म्हणाली, यतिराज, माझ्या पतीवर खूप प्रेम होते, त्याच्याशिवाय जगणे मला अशक्य आहे. मी सहगमन करणार, मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. मुली, काळाला कुणी जिंकू शकत नाही, परंतु गुरुकृपेने ब्रह्मलिखित वाक्य सुद्धा बदलू शकते, एवढे मात्र खरे आहे. तू सहगमन करण्यापूर्वी तू आता गाणगापूरला आलेलीच आहे, तर संगमावर जा आणि श्री गुरूंचं दर्शन घे. साधूने तिच्या भाडी भस्म लावले व 4 रुद्राक्ष तिला दिले आणि तिला सांगितलं की यातील 2 रुद्राक्ष पतीच्या गळ्यात बांध व 2 कानात बांध. श्री गुरूंचे चरण तीर्थ घे, सुवासिना सौभाग्याचे बाण दे, ब्राह्मणांना दान धर्म कर, श्री गुरूंची आज्ञा घ्या आणि मगच सहगमन कर, असे सांगून साधू त्या ठिकाणाहून निघून गेले. 4 रुद्राक्ष दिले. ब्राह्मण स्त्रीने त्याप्रमाणे 2 रुद्राक्ष कानामध्ये, 2 रुद्राक्ष गळ्यामध्ये घातले. सर्व श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, त्या साधूने सांगितल्याप्रमाणे केलं. स्त्रियांना, गावातील स्त्रियांना त्या ठिकाणी दान धर्म दिलं, दान केलं आणि सौभाग्य अलंकार दान केलं. त्यानंतर प्रायश्चित प्रेतपिंडादी कर्म करून घेतली, स्नान करून आपण स्वतः सौभाग्य अलंकार धारण केले आणि अशा प्रकारे श्री गुरूंना निरोप दिला. संगमावर श्री गुरु अश्वत्थाखाली निवांत बसले होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ब्राह्मण स्त्रीने त्यांना वंदन केले आणि ते सहज भावाने त्या ब्राह्मण स्त्रीला काय तिला आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरूंपाशी आली, तिचा पती त्या ठिकाणी धर्मशाळेमध्ये मृत अवस्थेत पडलेला आहे. श्री गुरूंचा शेवटी पतिव्रता आहे म्हणून सहगमन करायच्या अगोदर श्री गुरूंचं दर्शन घ्यावे म्हणून श्री गुरूंपाशी आली. दर्शन घेतलं, श्री गुरु आशीर्वाद देतात, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. उभी ठाकून या दुरी तया साष्टांग नमन करी, श्री गुरु म्हणे तया अवतरी, सुवासिनी होय ध्रुव. ऐसे म्हणता मागुती नमन करी, एक भक्ती पुनरपी स्वामी तेने चरिते अष्टपुत्रा होय म्हणत असे. आणि श्री गुरूंनी दिलेल्या आशीर्वादावर लोकांना आश्चर्य वाटलं. काही ब्राह्मण उपासनात्मक श्री गुरूंवर हसले. अरे, ज्या स्त्रीचा पती मृत झाला आहे, जे आता काही वेळातच आपल्या पती बरोबर सहगमन करणार आहे, तिला श्री गुरूंनी असा आशीर्वाद कसा दिला. त्या स्त्रीच्या
पतीचे प्रेत आणले. तोवर श्री गुरूंची पूजा करणारे ब्राह्मण आले. त्यांनी रुद्रसुक्ताने गुरुचरणावर अभिषेक केला. श्री गुरूंच्या समोर प्रेत ठेवले. त्या प्रेताला बंधनमुक्त केले. त्यावरील वस्त्रे दूर केली. श्री गुरूंच्या आज्ञेने ब्राह्मणांनी अभिषेकाचे तीर्थ त्या प्रेतावर प्रोक्षण केले. मग श्री गुरूंनी प्रेताकडे अमृतमय दृष्टीने कृपा दृष्टीने पाहिले तर काय आश्चर्य, तो मृत ब्राह्मण झोपेतून जागा व्हावा तसा उठून बसला. आपण निर्वस्त्र अवस्थेत आहो हे पाहून तो जरा लाजला गेला. त्याने बाजूचे वस्त्र अंगावर ओढून घेतले. समोर अश्वस्थाखाली बसलेले योगीराज श्री गुरु आनंदाने त्याच्याकडे पाहत होते आणि त्याची पत्नी सुद्धा आनंदाने हसून रडणारी पती आता आनंदी झाली होती. श्री गुरूंचा जय जयकार या ठिकाणी त्या गाणगापूर भवनामध्ये त्या ठिकाणी त्या संगमावर होऊ लागला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म गाणगापूर निवासी श्रीमंत श्री सद्गुरु नृसिंह सरस्वती महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे माहूर येथील ही जी पतिव्रता स्त्री आहे तिच्या पतीला श्री गुरुने पुनरुज्जीवन दिलेलं आहे. हे ब्राह्मण स्त्री, माझ्यावर तू पूर्ण विश्वास ठेवून माहूर येथून आपल्या आजारी पतीला गाणगापूर येथे घेऊन आलीस. शरणागताचं रक्षण करणे हे माझं ब्रीद आहे म्हणून ब्रह्मदेवाकडून पुढील जन्मेचे 30 वर्ष मी घेतलेले आहेत. ते ऐकून सर्व लोक आश्चर्यचकित झाली. श्री गुरूंचा जय जयकार करू लागली. त्या ब्राह्मण दाम्पत्याने संगम तीर्थावर स्नान केलं आणि सूर्यास्तानंतर ती दोघे श्री गुरूंच्या दर्शनासाठी मठामध्ये आली. श्री गुरूंची भक्ती भावाने पूजा करू लागली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे श्री गुरूंची जर कृपा झाली अहो तर अशक्य सुद्धा शक्य होऊ शकतं. परंतु श्री गुरुवर या ठिकाणी नितांत विश्वास असणं, नितांत श्रद्धा असणं, भक्ती असणं आवश्यक आहे. गुरुचरित्रामध्ये 3 कांड सांगितलेले आहेत. पहिलं कांड आहे ज्ञानकांड, दुसरं आहे भक्तिकांड, तिसरं आहे कर्मकांड. आणि ज्ञान मार्गाने, भक्ती मार्गाने, कर्म मार्गाने जो श्री गुरूंना शरण जातो त्याचा उद्धार श्री गुरु करतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी मारुती राया आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या श्री गुरूंच्या दरबारामध्ये, नाथांच्या दरबारामध्ये येत आहेत. तो सर्वांनी एकदा हात वरती करून बजरंग बलीचा जय जयकार करायचा. बोल सियावर रामचंद्र की जय, महारुद्र हनुमान की जय, सूर्यपुत्र श्री महाराज की जय. श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. सब मंगलमय कर देते वो सब मंगलमय कर देते दक्षिण मुख के हनुमान प्रभु मंगलमय कर देते दक्षिण मुख के हनुमान प्रभु सब मंगलमय कर देते हैं दक्षिण मुख के हनुमान प्रभु. हर बिगड़े काम बनाते हर बिगड़े काम बनाते हर बिगड़े हर बिगड़े हर बिगड़े 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 काम बनाते दक्षिण मुख के हनुमान प्रभु सब मंगलमय कर देते दक्षिण मुख के हनुमान प्रभु. सब मंगलमय कर देते दक्षिण मुख के हनुमान प्रभु हर बिगड़े काम बनाते हर बिगड़े काम बनाते दक्षिण मुख के हनुमान प्रभु मंगलमय कर देते हैं
हनुमान प्रभु बोल सियावर रामचंद्र की पवन पुत्र हनुमान की पुढे गेले बजरंग बली जय बजरंग जय जो काम कोई ना कर सकता ऐसे कितने ही काम किए ऐसे ही कितने काम किए ऐसे ही कितने काम किए योजन की लंबी दूरी को बस एक छलांग किए एक छलांग में पार किए बस एक छलांग में पार किए आसान बनाए हर मुश्किल हर मुश्किल 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 हर मुश्किल को सरल बनाते जय हो दक्षिण मुख के हनुमान प्रभु जय हो सब मंगलमय कर देते हैं दक्षिण मुख के हनुमान प्रभु जय श्री राम जय श्री राम जय राम बोलो राम जय राम जय राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम जय राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री नाचे मेरे वीर हनुमाना नाचे मेरे वीर हनुमाना राम राम बोलो राम 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 बोलो राम दुनिया में देव हजारों है बजरंग बली का क्या कहना दुनिया में देव हजारों है बजरंग बली का क्या कहना दुनिया में देव हजारों है बजरंग बली का क्या कहना दुनिया में देव हजारों है बजरंग बली का क्या कहना उनकी शक्ति का क्या कहना उनकी भक्ति का क्या कहना इनकी शक्ति का क्या कहना इनकी भक्ति का क्या कहना दुनिया में देव हजारों है बजरंग का क्या कहना दुनिया में देव हजारों है बजरंग बली का क्या कहना दुनिया में देव हजारों है बजरंग बली का क्या
लहर लहराया रे, लहर लहर लहराया रे, झंडा बजरंग बली का। लहराया रे झंडा बजरंग बली का। लहर लहराया रे, झंडा बजरंग बली का। लहराया रे झंडा बजरंग बली का। बजरंग बली का देखो महाबली का। बली का देखो महाबली का। बजरंग बली का देखो महाबली का। बली का देखो महाबली का। लहर लहर लहराया रे, झंडा बजरंग बली का। लहराया रे झंडा बजरंग बली का। लहर लहराया रे, झंडा बजरंग बली का। लहराया रे झंडा बजरंग बली का। झंडे में क्या क्या गुण है, झंडे में क्या क्या गुण है। ओ इस झंडे में क्या क्या गुण है। झंडे में क्या क्या गुण है। आगे बोलो क्या गुण है, आगे बोलो क्या गुण है। आगे देखो क्या गुण है। देखो क्या गुण है। अरे रावण की लंका जलाया रे, लहराया रे झंडा बजरंग बली का। लहर लहर लहराया रे, झंडा बजरंग बली का। लहराया रे झंडा बजरंग बली का। ओ इस झंडे में क्या क्या गुण है। झंडे में क्या क्या गुण ओ है। इस झंडे में क्या क्या गुण है। झंडे में क्या क्या गुण आगे है। बोलो क्या गुण आगे है, बोलो क्या गुण आगे है। देखो क्या गुण आगे है। देखो क्या गुण है। अरे लक्ष्मण के प्राण बचाया रे, झंडा बजरंग बली का। झंडा बजरंग बली का। लहर लहराया रे, झंडा बजरंग बली का। लहराया रे झंडा बजरंग बली का। इस झंडे में क्या क्या गुण है। झंडे में क्या क्या गुण है। इस झंडे में क्या क्या गुण है। झंडे में क्या क्या गुण है। आगे बोलो क्या गुण है, बोलो क्या गुण आगे है। देखो क्या गुण आगे है। देखो क्या गुण है। भक्तों को पार लगाया रे, झंडा बजरंग बली का। लहराया रे झंडा बजरंग बली का। लहर लहर लहराया रे, झंडा बजरंग बली का। लहराया रे झंडा बजरंग बली का। लहराया रे झंडा बजरंग बली का। लहर लहर लहराया रे, झंडा बजरंग बली का। लहराया रे झंडा बजरंग बली का। लहर लहर लहराया रे, झंडा बजरंग बली का। लहराया रे झंडा बजरंग बली का। लहर लहराया रे। झंडा बजरंग बली का। सिया राम की गली तुम जाना, वहाँ नाचते मिलेंगे हनुमाना। राम की गली में तुम जाना, वहाँ नाचते मिलेंगे हनुमाना। सिया राम की गली में तुम जाना, वहाँ नाचते मिलेंगे हनुमाना। सिया राम की गली में तुम जाना, वहाँ नाचते मिलेंगे हनुमाना। कहना राम राम वो कहेंगे राम राम। उनके बिना राम राम हो कहेंगे राम राम। मेरे मन में है राम, मेरे तन में है राम। मेरे मन में राम, मेरे तन में राम। मंत्र
सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय जय श्री राम जय श्री राम श्री राम जय श्री राम मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये बजरंगबली की जय पवन पुत्र हनुमान की जय अंजनी पुत्र हनुमान की जय महारुद्र हनुमान की जय केसरी नंदन हनुमान की जय दक्षिणमुखी हनुमान की जय पंचमुखी हनुमान की जय जय श्रीराम जय श्री राम या ठिकाणी दत्त महाराजांच्या चरित्र कथेमध्ये राम भक्त श्री बजरंग बली आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आले होते आणि आपल्याला आशीर्वाद देऊन ते पुन्हा सेतू रामेश्वर या ठिकाणी निघालेले आहेत. बोल सियावर रामचंद्र की जय पवन पुत्र हनुमान की जय नासे रोग हरे सब पीड़ा जपत निरंतर हनुमत वीरा. बजरंग बलीचं नित्य स्मरण केल्याने नित्य चिंतन केल्याने त्यांचं नाव घेतल्याने जर्जर असे आजार रोग भोग नष्ट होतात. भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे. आजच्या कथा भागामध्ये आपण भस्म महात्म्य चिंतन केलेलं आहे. श्री गुरूंच्या कृपेने वाम देवाची चरित्र कथा पाहिली. श्री गुरूंच्या कृपेने माहूर येथील ती जी पतिव्रता स्त्री आहे तिच्या पतिव्रता स्त्रीला तिच्या पतीला पुनर्जन्म प्राप्त झाला. श्री गुरुने त्यांना पुनर्जीवन दिलेलं आहे. हा कथा भाग झालेला आहे. उद्याच्या कथेमध्ये आपल्याला रुद्राक्ष महिमा वर्णन करायचं आहे. झालेली सेवा श्री सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि एक हनुमान चालिसाचा पाठ घेऊन आपण महाआरती करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव देवदत्त हा ठीक आहे. हॅलो हळदीला घ्या. हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान. बोल सियावर रामचंद्र की जय. हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान. हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान. हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान. हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान. राम जी को राम राम कहियो जी हनुमान. हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. वर्णहु रघुबर विमल जसो जो दायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश विकार. हरहु कलेश विकार. राम जी को राम राम कहियो जी हनुमान. रे राम जी को राम राम कहियो जी हनुमान. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर. राम दूत अतुलित बल धाम अंजनी पुत्र पवन सुत नाम. महावीर विक्रम बजरंगी कुमत निवार सुमति के संग. कंचन वरण विराज सुबेसा कुंडल कुंजित केसा. हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान.
और ध्वजा विराजे कांते मूज जनेऊ साज शंकर सुवन केसरी नंद तेज प्रताप महाजगवंद विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आद प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान। सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहार रामचंद्र जी के काज सवार लाय सजीवन लखन जियाए श्री रघुबीर हर्षि उर लाय रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान। सहस बदन तुम रोज सुगावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिंसा जम कुबेर दिक्पाल जहाते कवि कोविद कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा राम मिलाय राजपद दीन्हा हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान। तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जान जुग सहस्र जोजन पर भान दिल्लो ताई मधुर पल जान प्रभु मुद्रिका मेलि मुख माय जल दिलांगी गए अचरज नाय दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे देते हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान। राम दुआरे तुम रखवारे होतन आज्ञा बिन पैसार सब सुख लहे तुम्हारी शरण तुम रक्षक काहू को डरण आपन तेज समारो आप तीनों लोक हाक दे काप भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान हरे राम जी को राम राम कहियो जी हनुमान। नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जोला सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साज और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन बल पावे हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान राम जी को राम राम कहियो जी हनुमान। चारों जुग पर आप तुम्हारा हे प्रसिद्ध जगत उजियार साधु संत के तुम रखवार असुर निकंदन राम द्वार अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान। तुमरे भजन नाम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुबर पर जाय जहाँ जन्म हरि भक्त कहाय और देवता चित्त न धरहि हनुमत से ही सर्व सुख करहि संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा राम जी को राम राम कहियो जी हनुमान हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान। जय 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 हनुमान गोसाव कृपा करहु गुरुदेव विनाय जो सत बार पाठ कर कोई झूठ ही बंदी महासुख हो जो यह पढ़े हनुमान चालीसा हो यह सिद्धि सागी गौरी तुलसीदास सदा हरि चेरा हमारे राम जी को राम राम
जी को राम राम कहियो जी हनुमान पवन तनय संकट हरना मंगल मूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसो सुरभू हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान हमारे राम जी को राम राम कहियो जी हनुमान बोल पवन पुत्र हनुमान की जय जय श्री राम या ठिकाणी लक्ष्मीनारायण हनुमान चालीसा मंडळ सालाभराप्रमाणे याही वर्षी श्री धर्मनाथ महाराजांच्या बीज उत्सवामध्ये आज उपस्थित राहून त्यांनी या ठिकाणी आपली हजेरी लावलेली आहे. सर्व भक्तांचे या ठिकाणी आपण टाळ्या वाजवून स्वागत करायचे आहे. त्यानंतर आजच्या महाआरतीचे यजमान गंगापूरकर बंधू श्रीनाथ भक्त मदन शेठ गंगापूरकर आणि त्यांचे कनिष्ठ बंधू श्रीनाथ भक्त ज्ञानेश्वर गंगापूरकर यांचं आपल्या बाबांनी नर आणि नारायण असं नामकरण केलेलं आहे. नर आणि नारायण म्हणजे आत्मा आणि परमात्मा, अर्जुन आणि श्रीकृष्ण. या नर नारायणाने सत्ययुगामध्ये अवतार घेतला होता आणि भगवान शिवशंकराची अशी खडतर साधना केली. 1000 वर्ष तपसाधना केलेली आहे. त्यांचे तपश्चर्या भंग करण्यासाठी इंद्रादी देवांनी अप्सरा पाठवल्या. त्यांचं स्वर्गाचं जे सिंहासन आहे ते डळमळीत व्हायला लागलं आणि आज प्रत्येक जण खुर्चीसाठी हाणामाऱ्या करतोय. हे सत्ययुगापासून आहे. मग साम दाम दंडभेद अशा गोष्टींचा वापर होऊ लागला. त्यांनी काही अप्सरा पाठवल्या आणि नारायणाने आपल्या मांडीमधून जांघेमधून उर्वशी नावाची जी अप्सरा आहे त्या अप्सराचा उत्पत्ती केलेली आहे. आणि इंद्राला सांगितलं की हिच्यापेक्षा दुसरी कोणती सुंदर अप्सरा तुझ्याकडे असेल तर दाखव. आणि अशा प्रकारे इंद्रदेव सुद्धा या नर नारायणाला शरण गेले. असे आपल्या नगर शहरातील हे बंधू आहेत आणि भावाप्रमाणे मित्राप्रमाणे ते राहतात. सतत संगच असतात. ते नर नारायणाप्रमाणे कृष्ण आणि अर्जुनाप्रमाणे ते असतात. असंच त्यांच्यावर श्री गुरूंचं नाथांचं प्रेम राहो, कृपा राहो, त्यांच्या हातून निरंतर सत्कर्म घडो अशीच मी नाथांच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांना दीर्घायू प्राप्त होतो, निरोगी आरोग्य प्राप्त हो आणि त्यांना आता व्यासपीठावर मी बोलवतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी लक्ष्मीनारायण मंडळ त्यांना सुद्धा विनंती करतो, त्यांनी सुद्धा पुढे यायचंय आणि आपले गोपालजी यांनी सुद्धा पुढे यायचं.